शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. पुण्याच्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा SIT तपास करणार. SIT मध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांचा समावेश. मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद. लोकांचा रोष स्वाभाविक. नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील. फडणवीसांचं आश्वासन. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका. नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पोलिसांचा फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापर. नसरापूर प्रकरणामध्ये सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात. सरकारचा एन्काउंटर केला पाहिजे. संजय राऊत आक्रमक. तर जनतेनं आधीच तुमचा एन्काउंटर केलाय. नवनाथ बन यांचा पलटवार. नसरापूर प्रकरणामध्ये नराधमाकडून वासरू दाखवण्याच्या बहाण्यानं गोठ्यामध्ये नेऊन चिमुकलीवर अत्याचार. पोलीस तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. सूत्रांची माहिती. किरकोळ मारहाणीसाठी अटक. नसरापूर प्रकरणामधील नराधमाचा कोर्टामध्ये अजब दावा. तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे. कोर्टाच्या आक्षेपानंतर पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली. नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज. व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. पुण्याच्या नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यामध्ये कडकडीत बंद. सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिक बंदमध्ये सहभागी. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध. उद्या अधिकृत घोषणा होणार. भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध. बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब. विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद. पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी. सूत्रांची माहिती. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव. साकोलीमधल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत. व्हिडिओ व्हायरल. मंत्री आदिती तटकरेंना वाहतूक कोंडीचा फटका. अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा. आदिती तटकरेंचा संताप. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळचा प्रकार. नाशिक TCS मधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट. पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय. लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप. अधिक तपास सुरू. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता. व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तत्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. बीड, धाराशिव, लातूर, हिंगोलीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. कळंब, ढोकी परिसरात पेट्रोल पंप बंद. तर काही ठिकाणी डिझेलसाठी बॅरेल घेऊन पंपावर मोठी गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ. पुणे मुंबई मिसिंग लिंकवर चालकांची गफलत. फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यानं वाहनधारकांचा गोंधळ. लोणावळ्याला जाणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा गोंधळ. विदर्भामध्ये उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर. 44.5 अंशांसह तापमानाचा नवा उच्चांक. तर विदर्भ, मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस उकाडा कायम. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये मंगळवारपासून 30 तास पाणी बंद. जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरामध्ये पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.